नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणूया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डबद्दल म्हणजे RRB ग्रुप डी बद्दल 2025। ही 2025ची सर्वात मोठी भरतीपैकी एक आहे आणि ह्याचं ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 23/1/2025 म्हणजे ही ऑलरेडी स्टार्ट झाली आहे आणि ह्याची लास्ट डेट 22/2/2025 आहे। त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ फी आणि पेमेंटसाठी 23/2/2025 ते 24/2/2025 पर्यंत आपल्याला टाईम असणार आहे। त्याच्यानंतर करेक्शन विंडो ओपन होणार आहे 25/2/2025 ते 6/3/2025। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टोटल वेकेन्सी 32,438 आहे आणि ही ऑल इंडिया वेकेन्सी आहे आणि ह्याच्यामध्ये मेल अँड फिमेल दोन्हीही अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर डिटेल फील्ड इन क्रिएट अँड अकाउंट फॉर्म अँड चूजन रेल्वे कॅनॉट बी मॉडिफाईड म्हणजे जेव्हाही तुम्ही करेक्शन विंडो ओपन कराल त्याच्यामध्ये क्रिएट अँड अकाउंटमध्ये जे फॉर्म भरले आहे ते मॉडिफाय होऊ शकणार नाही आणि चूजन रेल्वे म्हणजे रेल्वेचे जे झोन चूज केलेलं आहे ते मॉडिफाय होऊ शकणार नाही। त्याच्यानंतर आपण फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी म्हणजे SC STसाठी फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे। त्याचं फ्री स्लीपर क्लासेस रेल्वे आपल्याला भेटेल, त्याचं तिकीट आपल्याला भेटेल। त्याच्यानंतर आपण एजबद्दल पाहूया। जनरलचं एज हे 18 ते 33 असणार आहे। त्याच्यानंतर आपण एज रिलॅक्सेशन पाहूया। OBC नॉन क्रिमी लेअरसाठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन भेटणार आहे। त्याच्यानंतर SC STसाठी 5 वर्ष। त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन विथ ॲटलिस्ट 6 मंथ्स सर्व्हिस आफ्टर अटेस्टेशन। अनरिझर्व्ड EWSसाठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन। त्याच्यानंतर OBC NCL नॉन क्रिमी लेअरसाठी 6 वर्ष एज रिलॅक्सेशन। त्याच्यानंतर SC STसाठी 8 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे। जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी हे एज रिलॅक्सेशन आहे। त्याच्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क्स डिसेबिलिटी म्हणजे PWBDसाठी अनरिझर्वसाठी 10 वर्ष। त्याच्यानंतर OBC NCL नॉन क्रिमी लेअरसाठी 13 वर्ष। त्याच्यानंतर SC STसाठी 15 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे हे PWBDसाठी। त्याच्यानंतर आपण एक्झामिनेशन फी पाहूया। त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द फी कन्सेशन कॅटेगरीज मेन्शन बिलो ॲट सिरियल नंबर 2 म्हणजे सिरियल नंबर 2 मध्ये जे मेन्शन आहे त्यांना सोडून जे आहे त्यांना 500 रुपये फी आहे आणि PWBD फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन SC ST ह्याच्यासाठी 250 रुपये फी असणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामधील 500 रुपयेपैकी 400 रुपये आपल्याला रिफंड भेटेल आणि 250 पैकी आपल्याला पूर्ण 250 रुपये रिफंड भेटेल। जेव्हा आपण CBTमध्ये अपेअर होऊ म्हणजे CBT 1 देऊ तेव्हा आपल्याला 250 रुपये आणि 400 रुपये रिफंड होईल। त्याच्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया। फर्स्ट असणार आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT। त्याच्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असणार आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे। त्याच्यानंतर सिलेबस ऑफ कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट CBTसाठी कोणकोणते सिलेबस आणि सब्जेक्ट आहेत ते पाहूया। सब्जेक्ट आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स जनरल सायन्समध्ये 25 क्वेश्चन्स असणार आहेत। त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये 25 क्वेश्चन्स। त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये 30 क्वेश्चन्स। त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्समध्ये 20 क्वेश्चन्स। असे टोटल 100 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे। त्याच्यानंतर आपण फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पाहूया PET मेल कॅन्डिडेट्स आणि फिमेल कॅन्डिडेट्स। मेल कॅन्डिडेटसाठी शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी 35 kg ऑफ वेट फॉर ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर्स इन 2 मिनिट्स इन 1 चान्स विदाउट पुटिंग द वेट डाऊन म्हणजे आपल्याला 35 kg वेट घेऊन 100 मीटर धावायचं आहे ते फक्त 2 मिनिटात आणि ते वजन खाली न ठेवता फक्त आपल्याला एकच चान्स भेटणार आहे। त्याच्यानंतर शुड बी एबल टू रन फॉर ए डिस्टन्स ऑफ 1000 मीटर इन 4 मिनिट अँड 15 सेकंड इन 1 चान्स। त्याच्यानंतर आपल्याला 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर रनिंग करायचं आहे ते फक्त 4 मिनिट आणि 15 सेकंडमध्ये फक्त आपल्याला एक चान्स भेटणार आहे। त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी 20 kg ऑफ वेट फॉर ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर इन 2 मिनिट्स इन 1 चान्स विदाउट पुटिंग द वेट डाऊन म्हणजे आपल्याला 20 kg वेट घेऊन 100 मीटर धावायचं आहे ते फक्त 2 मिनिटामध्ये आणि फक्त आपल्याला एकच चान्स भेटणार आहे।
त्याच्यानंतर शुड बी एबल टू रन फॉर ए डिस्टन्स ऑफ 1000 मीटर इन 5 मिनिट्स अँड 40 सेकंड्स इन 1 चान्स. त्याच्यानंतर आपल्याला 1 किलोमीटर धावायचं आहे ते फक्त 5 मिनिट आणि 40 सेकंडमध्ये. त्याच्यानंतर आपण क्वालिफिकेशन पाहूया. तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व पोस्ट 10th पास वर ITI साठी आहेत. टोटल 14 प्रकारचे वेगवेगळे पोस्ट आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण रेल्वे वाईज आणि पोस्ट वाईज वेकेन्सी फॉर ऑल द नोटिफाईड पोस्ट. त्याच्यानंतर आपण पाहू शकता इथे हुबळीमध्ये टोटल 503 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जबलपूर, ह्याच्यामध्ये टोटल 1614 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर कोलकातामध्ये 1044 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर सिकंदराबादमध्ये 1642 वेकेन्सी आहे. त्याच्यानंतर वेस्टर्न रेल्वे मुंबईमध्ये 4672 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जयपूरमध्ये 1433 टोटल वेकेन्सी आहे. आणि त्याच्यानंतर हाजीपूरमध्ये टोटल 1251 वेकेन्सी आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता प्रयागराजमध्ये 2020 वेकेन्सी आहे टोटल. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता भुवनेश्वरमध्ये 964 टोटल वेकेन्सी आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूरमध्ये 1337 टोटल वेकेन्सी आहे. त्याच्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वे गोरखपूरमध्ये टोटल 1370 वेकेन्सी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गुवाहाटी नॉर्थर्न फ्रंटियर रेल्वेमध्ये 2048 वेकेन्सी आहे. ईस्टर्न रेल्वे कोलकातामध्ये टोटल 1817 वेकेन्सी आहे. त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वे मुंबईमध्ये 3242 वेकेन्सी आहे. नॉर्दर्न रेल्वे न्यू दिल्लीमध्ये 4785 वेकेन्सी आहे. त्याच्यानंतर साऊथर्न रेल्वे चेन्नईमध्ये 2794 वेकेन्सी आहेत. आणि मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता डॉक्युमेंट्स फॉर अप्लाय कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. एक फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर, कास्ट सर्टिफिकेट, 10th मार्क्स कार्ड किंवा तुमचा ITI झाला असेल तर ITIचं मार्क्स कार्ड. त्याच्यानंतर बँक पासबुक. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट्स अप्लाय करतेवेळी आपल्याला लागणार आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.